सर, माझे नाव सुमित राठोड, मी नागपूरला राहतो. बरं, या ठिकाणी हा जो स्टॉल आला कशा संदर्भात आणि कुठल्या कार्यक्रमातून आलेला आहे? आपण या ठिकाणी वनराईच्या माध्यमातून जो बालकुमार साहित्य संमेलन होत आहे सर, त्यामध्ये आपण बीज प्रदर्शनी ठेवलेलं आहे. यामध्ये ज्या आपल्या 120 प्रकारच्या देशी व्हेरायटीचे ज्या बीज आहेत त्यामध्ये आपण मुलांना अवगत करण्यासाठी ठेवलं आहे, जेणेकरून कुठलं बी ह्या कसं आहे, आपण संकलन कधी करू शकतो, त्याला सुरक्षित कसं ठेवू शकतो आणि त्या बियांपासून आपण रोप तयार कसं करू शकतो, जेणेकरून पर्यावरणाला आपल्याला एक मोठा हातभार लावता येईल. ओके. आणि पारंपरिक पद्धत हे पुढे चालावं बा ही तुमची याच्यापरची? यस, माझं असं मत आहे सर, पर्यावरण हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे आणि तो सगळ्यांसाठी गंभीर आहे. तर माझी सर्वांना विनंती असेल की आपण ते बिया संकलन करणं, त्यापासून रोपं तयार करणं हा खूप गरजेचा विषय आहे आणि मुलांमध्ये ती आवड, ती प्रेम आणि ती रुची निर्माण व्हावी, जेणेकरून त्यांचं इतर गोष्टीसाठी जे आपण फ्युचरसाठी विचार करतो सगळ्या काही गोष्टी की आपल्याला चांगल्या हवा, त्याबरोबर पर्यावरणासाठी सुद्धा आपण जागरूक व्हावं आणि एक चांगलं आपलं येणारा जो काळ आहे तो चांगलं राहावा यासाठी आपण सतर्क राहावं पर्यावरणासाठी. तर पहा मित्रांनो, आपण यांची जी मुलाखत घेतली यासाठी घेतलेली आहे की पारंपरिक पद्धत जे बियाणं आहे त्या बियाण्याचं जे लोप होत चालला आणि येणाऱ्या पिढीपासून जे ह्यात लोक जुटले पाहिजे आणि त्याचे जतन झालं पाहिजे, त्याकरता आपण यांची मुलाखत घेतली आणि यांचा तुम्हाला दाखवत आहे. तर हा व्हिडिओ इतर लोकांना पाठवा, जेणेकरून ज्यांना जास्तीत जास्त लोकांना याची माहिती होईल. अशा पद्धतीची माहिती आम्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे आणि ह्यात तुम्हाला दाखवत आहे स्टॉल मी इथं. हा एक आपण संदेश दिला आहे. यामध्ये सध्या आपलं सूर्य खूप तापलेलं आहे, यामध्ये दिसत आहे. जे आपले ढग आहेत हे कंपनीमधून निघणारे धूर आहेत, त्यामुळे दूषित होत आहे. यामुळेच बऱ्याच पशु पक्षींच्या प्रजाती नष्ट होत आहे. तिसरं चित्र आहे की आपली वाढती जे वृक्षतोड ते वाढत आहे. त्यानंतर विहिरींचं पाणी जो आहे तो खोल चालला आहे, दिवसेंदिवस पाण्याची पातळी खूप खाली चालली आहे. पाणी बचतीचा आपला संदेश आहे. आपण पाण्याचा वापर कुठं सुरक्षित करू शकतो, कुठं आपण कमी केलं पाहिजे आणि यामुळे जमीन आपलं जे आहे ते कशा पद्धतीने आपल्याला म्हणजे त्रास सहन करत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे पृथ्वी आता थकलेली आहे. कधीतरी ती आपल्याला म्हणेल की आता मी अकार्यक्षम झाली, म्हणजे मी आता काम करू शकत नाही. तर त्यामुळे आपण सर्वांनी पर्यावरणाकडे जागरूक व्हावं, वृक्ष लागवड करावं, त्यांचं संगोपन करावं, त्यांचं संवर्धन करावं, जेणेकरून आपला येणारा काळ सुंदर, सुखमय आणि निसर्गमय राहील. तर माझी सर्वांना विनंती असेल, ज्या ज्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आपण तो व्हिडिओ बघा, सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा. त्यानंतर आपल्याकडून दुसऱ्या लोकांपर्यंतसुद्धा हा व्हिडिओ आपण शेअर करा आणि त्यांनासुद्धा पाहायला बघा आणि एक पर्यावरणप्रती आपण जागरूक करा. थँक्यू.